हाय फ्रेंड्स, सर्वांना जय भीम, जय शिवराय। तर आज सोनू भाऊचा माझ्या मोठ्या मुलाचा बर्थडे आहे। त्याच्या बर्थडेसाठी मी त्याला सायकल गिफ्ट करणार आहे। तर तुम्ही बघू शकता किती मोठं सायकलचं दुकान आहे। तर इथं आपण सायकल घ्यायला आलेलो आहे। बघा, सायकली किती मोठ्या सायकली। तर आपण इथं सायकल घ्यायला आलेलो आहेत। आपण सायकल चॉईस करत आहेत। एक सायकल चॉईस केली ग्रे कलरची, पण आणखीन एखादी बघू। तर मित्रांनो, दुकान खूप मोठं आहे, पण प्राइस नाही का आपल्या हिशोबात नाही। इथं 5200 म्हणतात आणि आपण हडपसरला आम्ही अगोदरच 4-5 दुकानं, आता कोणी गिरायक असू द्या, तुम्ही असू मी असू कोणी असू, आपण काय करतो, एखादी वस्तू घ्यायची असेल तर 10 दुकानं फिरतो, कारण महागाची असल्यामुळं आपल्या गरीब माणसाला परवडत नाही। आपण काय करतो, 10-12 दुकानं फिरतो, मग जिथं आपल्याला आपल्या प्राइसमध्ये बसतंय तिथं आपण घेतो। तर मित्रांनो, इथं आपल्याला प्राइस सांगितली सायकलची 5200, आणि आम्ही हडपसरला गेलो होतो, तिथं कितीला भेटले आपल्याला 4500पर्यंत आपल्याला सायकल तिथं भेटणार आहे। तर त्या दुकानावरती आपण जाऊ, चला। अपोजिट साईडला एक दुकान आहे बघा, त्या दुकानावरती आपण आता बघितलंय। समोरच्या दुकानामध्ये आलो, इथं काय प्राइस आहे आपण चेक करू, आवडली तर घेऊ, 4च्या आतमध्ये बसली तर घेऊ, नाहीतर आपलं हडपसर फिक्स आहे। मित्रांनो, इथं समोरच्या दुकानामध्ये आपण आलो होतो सायकलच्या, पण इथं बी काय 5000च्या खाली काय ते मालक देत नाहीत। त्याच्यामुळं आपण जाणार आहेत आता हडपसरला, आणि तिथून डायरेक्ट सायकल घेऊन घरी जायचं। चला। अरे, बिल्डिंग मध्ये आपलं मुदगल राहील सगळं, एवढी मोठी बिल्डिंग आहे। आपली 5 हे आहे बघा, 17.5 नळी, 17.5 नळे आहेत। 17.5 नळे कसे काय माहिती। बघा, सिद्धेश्वर हॉटेल एक नंबर, स्वस्त आणि मस्त। तर ह्या रोडला आपण सायकलचं दुकान बघायला आलो होतो। इकडे काही एक पण दुकान नाही डीपी रोडला, त्याला हडपसरला जावं लागणार आहे। तुम्ही ह्या रोडला सायकल विकायचं दुकान बघा येऊ नका, कळलं का? डीपी रोडला एक बी दुकान नाही सायकलचं। आपल्याला फिरून जावं लागेल, युटर्न मारून। तर आपण हडपसर गाडी तळला आलो बघा। आता इथं हे बस स्टँड आहे, इथं हडपसरचं। इथून ऑल पुण्यामध्ये बस लागतात।
याला गाडी तळ म्हणतात, सायकलचं दुकान आहे. ते तुम्हाला दाखवतो मी, समोरच आहे तिकडे. गाडी तळ आल्याच्या नंतर हे इथं परत समोरच हे दुकान आहे सायकलचं. चला दुकानामध्ये जाऊ आणि तुम्हाला सायकलची क्वालिटी दाखवतो. तर मी कामावर गेलो होतो, कामावरून तसाच बड्डे असल्यामुळं सायकल घेऊन जावं म्हणलं, नाही का. चला घेऊ सायकल. हे बघा छोटंच दुकान आहे पण चांगलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला म्हणलं होतं ना मी, तिथं सायकल आपल्याला कमी रेटमध्ये भेटणार आहे. तर आपण सायकल घेतलेली आहे, ग्रे आर्मी कलरची सायकल आपण घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, ते सायकल दिसते ना, ते आपण सायकल घेतली बघा. तर सायकल एकदम कमी प्राईजमध्ये भेटलेली आहे. तुम्ही पुण्यामध्ये कुठं बी जातात तर एवढ्या कमी प्राईजमध्ये भेटणार नाही. आपण काय यांच्या दुकानाची काय जाहिरात करत नाही, काय नाही. तर आपल्याला सायकल भेटली एकदम मिनिमम 4,000 रुपयाला, आणि तिकडं 5,200 रुपयाला सांगितली होती. आता तुम्ही सांगा, माझ्यासारखा गरीब माणूस जर त्या माणसाला 5,000 रुपयाची 5,200ची सायकल जर 4,000 रुपयाला भेटत असेल तर चांगली गोष्ट आहे ना. तर तुम्ही पण नाही का, तुम्हाला जर घ्यायची असेल तर माझ्यासारखे तुम्हाला रेफर करतो. तर तुम्ही या गाडी तळाला, इथं गाडी तळाला आल्याच्या नंतर समोरच हिरोचं त्यांचं दुकान आहे, तिथं येऊन तुम्ही सायकल घेऊ शकता. एकदम चांगल्या रेटमध्ये तुम्हाला सायकल मिळून जाईल. ही सायकल आहे बघा मित्रांनो. मित्रांनो आता सायकल घेऊन चाललोय मी 4थ्या मजल्यावर. हे बघा सायकल घेतली, 4थ्या मजल्यावर जायचंय. सायकल तर झाली, पण सायकल घेऊन दिल्यावर त्याला पुन्हा रोज खाली घेऊन यायचंय खेळायला, कमीत कमी रविवारी तरी सुट्टीच्या दिवशी. दम लागला रे बाबा 4थ्या मजल्यावर. सर किती वर आहे मी आलो 4थीवर. सायकल खाली ठेवली बघा, मला दम लागलाय. आता रिएक्शन बघू. बटे मामा काय करताय? कपडे घातले तू आर्मीचे नवीन? अरे बापरे, कुठं कशाला? चष्मा घ्यायचा आहे आणि सायकल आणायची का? कधी आणायची? हॅलो गाईस, इकडे हे बघा सायकल. बघा सायकल कुठे दिसली का? सायकल ती नाही, इकडे बाहेर बघ, नवी सायकल आणली ही इथं. आम्हाला हुमाली आहे का? पप्पी मला राहू दे, काढ नको, राहू दे. खोलू नको, राहू दे. छान असतं ते. तसं फोडा पण काढू नका. तुझ्या 12 काढ ना. Hey, buddy. New bike. Hey,
येऊ दिसून भाऊ पुढं पुढे येऊ दे चलो